मित्रांनो, उद्या एक अत्यंत महत्त्वाचा सुवर्णयोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे। या नवीन वर्षातली सुरुवातीची अमावस्या उद्या आहे। त्या अमावस्याला आपण मौनी अमावस्या अशी म्हणतो। मंडळी, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळवता येऊ शकते। काही दोष असतात आपल्या जीवनामध्ये, त्या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर उद्याची अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे। खरं पाहायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात। कोणाच्या घरामध्ये पितृदोष असतो, कोणाच्या घरामध्ये वास्तुदोष असतो, किंवा कोणाच्या घरामध्ये कालसर्पदोष असतो। आता हे सगळे दोष कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये, कोणाच्या ना कोणाच्या कुंडलीमध्ये असतात। आणि म्हणून या दोषामुळे होतं काय, आपल्या घरातलं जे सकारात्मक वातावरण आहे ते संपून जातं आणि घरामध्ये वाद तयार होतात। थोड्या थोड्या कारणामुळे घरात भांडणं होतात, चिडचिड होते। आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर त्याचं कारण आहे, आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, कालसर्पदोष असतो किंवा वास्तुदोष असतो। हे सगळे दोष आहेत। या दोषांचे प्रकार खूप आहेत, परंतु या सगळ्या दोषातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर मंडळी, उद्याची जी मौनी अमावस्या आहे, जिला आपण पोष अमावस्या सुद्धा म्हणतो, ती अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे। आणि म्हणूनच त्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे। ते उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा कालसर्पदोष असू द्या, कुठल्याही प्रकारचा पितृदोष असू द्या, किंवा कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असू द्या, त्या दोषातून मुक्तता मिळवता येऊ शकते। तर मंडळी, काय करायचं ते सगळं सविस्तर सांगणार आहे। आणि मौनी अमावस्या कधी सुरू होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे ही उद्याची अमावस्या आहे, त्याचं फळ काय, त्या अमावस्याच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, आणि त्या मौनी अमावस्येचं रहस्य काय, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, खऱ्या अर्थाने उद्या जी येणारी मौनी अमावस्या आहे, या मौनी अमावस्याला आपण त्या ठिकाणी मौन बाळगलं पाहिजे। या मौनी अमावस्याची साधना करत असताना जर आपण मौन बाळगलं तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लाभ होतात, अनेक प्रकारच्या गोष्टीचा फायदा आपल्याला मिळवता येऊ शकतो। परंतु मंडळी, आपल्या शास्त्राने या उद्याच्या मौनी अमावस्याला फार असं महत्त्व दिलेलं आहे, कारण वर्षातली सुरुवातीची ही अमावस्या आहे। तर मंडळी, काय करायचं आहे बघा, पहिली गोष्ट, तुम्हाला जर पितृदोषातून मुक्तता मिळवायची असेल तर उद्याच्या दिवशी आपण काय करायचं हे सांगणार आहे। काही शारीरिक व्याधी तुमच्या जीवनामध्ये येत असतील तर त्याच्यातून मुक्तता मिळवायची असेल तर काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे। सगळ्या गोष्टी मी अगदी कमी वेळामध्ये तुमच्या समोर सांगणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेऊया की मौनी अमावस्याच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे। तर मंडळी, मौनी अमावस्याच्या दिवशी आपण मौन बाळगलं पाहिजे। या दिवशी जर आपण मौन बाळगलं आणि मौन बाळगल्यावरती आपल्याला काय फायदे होतात तर त्याचं एक कारण सांगतो बघा। मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण नुसतं मौन बाळगलं, शांत राहिलो, तर या दिवशी आपल्याला शारीरिक फायदे मिळतात। आपल्या शरीरामध्ये काही जुने आजार असतील, किंवा आपल्याला मानसिक ताणतणाव असेल, किंवा एखाद्यास आपण चिडचिड करत असू, तर या सगळ्या गोष्टीतून आपली मुक्तता होते। आता पितृदोषातून जर मुक्तता मिळवायची असेल तर उद्या आपल्याला काय करायचं आहे, मौनी अमावस्याच्या दिवशी कुठल्याही नदीवरती स्नान करायचं आहे। कोणतीही नदी, मग तुमच्या गावाजवळ असेल किंवा गावाच्या बाहेर असेल, किंवा कुठेतरी जवळपास एखादी पवित्र नदी असेल, त्या नदीमध्ये आपल्याला स्नान करायचे आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण पिंडदान विधी करायची आहे। आणि जरी तुम्हाला एकदा कदाचित ते करता येत नसेल तर एक साधी गोष्ट सांगतो, 5 धान्याचा कणकेचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे। 5 धान्याच्या पिठापासून बनवलेला दिवा आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकून, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून नदीच्या काठावरती आपल्याला हा दिवा लावायचा आहे। आणि जर नदीच्या काठी लावणं शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली आपण हा दिवा लावला पाहिजे। याने होईल काय, तर आपली पितृदोषातून मुक्तता होईल। आणि मग ग्रहदोषातून मुक्तता मिळवायची असेल तर हाच उपाय आपल्याला आपल्या घराच्या दरवाजासमोर करायचा आहे, दिवा लावायचा आहे। तर मंडळी, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उद्याच्या दिवशी करायच्या आहेत।
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर काही आर्थिक अडचण असेल, आर्थिक समस्या असतील, पैशाच्या संबंधित काही ताणतणाव घरामध्ये असेल, तर उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याकरिता उद्या संध्याकाळी आपण काय केलं पाहिजे? मौन बाळगून अंतकरणातून मनातल्या मनात ओम श्री मात्रे नमः या मंत्राचा आपण 121 वेळा मंत्र जप केला पाहिजे. तुम्ही म्हणताल 121 वेळा फार सोपा आहे, परंतु हा मंत्र जप अंतकरणातून आणि भावनेने केला पाहिजे, तर याचं 100% तुम्हाला फळ मिळेल. तर मंडळी, या मौनी अमावस्येचं हे फळ आहे. तुम्ही नक्की हे साधे सोपे उपाय करून पहा, याचा फायदा तुम्हाला 100% होईल.